श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण जर आपल्या श्री स्वामी दत्त यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जर केलं नसेल तर अजूनपर्यंत सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून हिंदू धर्मातील आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विषयी आणि महाराजांच्या जीवनचरित्रावर जे काही आपण व्हिडिओ आणि हिंदू धर्मातील जे काही सणवार व्रतवैकल्य आहेत त्यामध्ये आपण व्हिडिओ बनवत असतो ते माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. आता धनत्रयोदशी, वसुबारस आणि त्यानंतर येणारी नरक चतुर्दशी म्हणजे आपण त्याला लक्ष्मीपूजन म्हणजे दीपावली असं आपण त्याला म्हणतो. तर दीपावलीच्या दिवशी आपण कुठल्या प्रकारच्या सेवा केल्या पाहिजेत, तर दीपावलीचा मुहूर्त काय आहे आणि दीपावली कशासाठी साजरी करतात आणि दीपावलीचं महत्त्व काय आहे आणि दीपावलीचं पूजन करत असताना आपल्याला कुठलं साहित्य लागणार आहे आणि आपल्याला कुठल्या प्रकारचे फुले लागणार आहेत, कुठल्या प्रकारच्या मूर्त्या लागणार आहेत, तर मांडणी जी आहे ती आपण आज या व्हिडिओच्या अंतर्गत जाणून घेणार आहोत. आपल्याला पूजनासाठी कुठलं साहित्य लागणार आहे, कुठलं सामग्री आपण बाजारातून विकत आणायची आहे पूजनासाठी, कुठले यंत्र आपल्याला वापरायचे आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या अंतर्गत जाणून घेणार आहोत. तर सर्वात पहिले शंका ही आहे की जी अमावस्या आहे, अमावस्या ही 31 ऑगस्टला दुपारी 3:52 ही अमावस्या प्रारंभ होते व दुसऱ्या दिवशी 1 तारीखला म्हणजे अमावस्या समाप्ती जी आहे ती सायंकाळी 6:16 होते. म्हणजे बघा 31 तारखेला गुरुवार आहे आणि गुरुवार रोजी दुपारी 3:52 अमावस्या लागत आहे. तर दीपावली जी आहे, दीपावली ही 2 दिवसाची आहे. खरं तर नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी कुबेर पूजन, परंतु यामध्ये संभ्रम असा झालेला आहे, जी अमावस्या आहे ती अशी फिरती आलेली आहे, म्हणजे ती दुपारीच लागणार आणि सायंकाळी संपणार. तर त्यामध्ये खूप लोकांचा गैरसमज असा आहे की आपण दीपावलीचं पूजन, लक्ष्मीपूजन, कुबेर पूजन, गणेश पूजन कधी करायचं, तर लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळामध्ये दिनांक 1 तारीख शुक्रवार याच दिवशी आपल्याला करायचं आहे. कारण या दिवशीच जी खरी जी दिवाळी आहे ती याच दिवशी आहे. जरी अमावस्या अगोदरल्या दिवशी लागत असेल तरी दीपावलीचा जो मुहूर्त आहे तो दुसऱ्याच दिवशी आहे आणि त्या दिवशी आपल्याला सायंकाळी 5 वाजतापासून तर 8 वाजेपर्यंत लक्ष्मीपूजन करता येईल. कारण हा जो मुहूर्त आहे, हा मुहूर्त म्हणजे सूर्यास्तापासून प्रदोष काळाच्या 2 तासात आपण लक्ष्मीपूजन करू शकतो, कुबेर पूजन करू शकतो आणि गणेश पूजन करू शकतो. त्याचबरोबर आपल्या घरातील जो पैसा असतो येणारा आणि जी लक्ष्मी असते त्या लक्ष्मीचं पूजन म्हणजे त्या लक्ष्मीचं पूजन 12 महिन्यातील एका अमावस्येला आपण करत असतो, त्याला नरक चतुर्दशी, दीपावली असं म्हटलं जातं. आणि याचं पूजन करण्यासाठी कुठल्या वस्तू लागणार आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या अंतर्गत बघणार आहोत. तर सर्वांना विनंती आहे, दीपावलीचं पूजन जे आहे ते दिनांक 1 तारीख शुक्रवार रोजी संध्याकाळी 5 वाजतापासून 8 वाजेच्या आतमध्ये आपण करावं व त्यासाठी कुठल्या वस्तू लागणार आहेत त्या व्हिडिओच्या अंतर्गत ज्या सांगितल्या जातील त्या तुम्ही तोपर्यंत तयार करून ठेवायच्या आणि पूजन कसं करायचं यावर सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण आज बघूया की आपल्याला कुठल्या वस्तू लागणार आहेत. श्री स्वामी समर्थ. तर आपण पूजेसाठी हा चौरंग घेतलेला आहे. बघा आपल्याकडे जो पाट असेल किंवा चौरंग असेल तर या उंचीप्रमाणे आपण चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावर पिवळं वस्त्र किंवा पांढरं जे वस्त्र आहे ते त्याच्यावर अंथरून घ्यायचं आहे. कारण लक्ष्मीला प्रिय पांढरं वस्त्र असतं आणि पिवळं वस्त्र सुद्धा लक्ष्मीला प्रिय असतं. कारण महालक्ष्मीला, माता लक्ष्मीला पितांबर पिवळा आहे आणि लाल रंग सुद्धा प्रिय असतो. तर त्या प्रमाणात पूजेसाठी 2 रंग खूप महत्त्वाचे असतात, तर एक पिवळा रंग आणि एक पांढरा रंग. तर आपण पिवळं जे वस्त्र आहे भरजरीचं त्याच्यावर अंथरून घेतलेलं आहे. असा पाट आपण मांडून घ्यायचा आपल्या देवघरासमोर. त्याचबरोबर आपल्याला शंख, माता लक्ष्मीला शंख अत्यंत प्रिय आहे, तो समुद्र मंथनातून प्रकट झालेला आहे. तर शंख असा पाण्याने भरून इथे ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपण या डाव्या साईडला, उजव्या साईडला घंटा ठेवलेली आहे. ही घंटा इथे घंटेचं पूजन आपण करणार आहोत. त्याचबरोबर बाजारामध्ये आपल्या परंपरेनुसार आपण 5 जे मडके असतात छोटे मातीपासून बनवलेले, त्यामध्ये 5 प्रकारचे धान्य किंवा 5 प्रकारच्या वस्तू आपण त्यामध्ये टाकत असतो किंवा त्यामध्ये लाह्या बत्ताशे आपण टाकत असतो. तर आपण अशा पद्धतीने आपल्या परंपरेत जर असतील तर आपण अशा पद्धतीने घेऊन घ्यायचे आहेत. मिळत असतील तर जर नसतील मिळत तर नाही ठेवले तरी काही हरकत नाही. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची आपल्या घरातील गणेशाची जी प्रतिमा आहे म्हणजे जी मूर्ती आहे ती 2 पानावर आपण इथे ठेवलेली आहे. त्याचबरोबर
प्रतिष्ठित प्राण प्रतिष्ठित केलेलं हे जे श्रीयंत्र आहे, हे श्रीयंत्र 2 जोड पानावर आपण ठेवलेलं आहे. हे श्रीयंत्र आहे, हे श्रीयंत्र आपण तिथे ठेवलेलं आहे आणि हे प्राणप्रतिष्ठित झालेलं म्हणजे कोजागिरी पौर्णिमा किंवा आपले जे दैनंदिन आपण सत्यनारायण पौर्णिमेला करत असतो त्यामध्ये प्राणप्रतिष्ठित सिद्ध केलेलं श्रीयंत्र आपण त्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कमलगट्ट्याची माळ जी आहे ती त्या श्रीयंत्रावर ठेवलेली आहे, कारण लक्ष्मीला प्रिय कमळ आहे आणि कमळापासून हजारो फुले उत्पन्न होतात एका बियापासून. तर आपण हजारो बियाचे कमलपुष्प आपण देवीला वाहू शकत नाही, तर आपण कमळ गट्ट्याची जी माळ आहे 108 म्हणायची तिथे ठेवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 जोड पानावर आपण कुबेर यंत्र ठेवलेलं आहे. तर हे कुबेर यंत्र सुद्धा आपण प्राणप्रतिष्ठित केलेलं आणि सिद्ध केलेलं कोजागिरीच्या पौर्णिमेमध्ये केलेलं ते 2 जोड पानावर ठेवलेलं आहे. त्याचबरोबर गजांत लक्ष्मी ठेवलेल्या आहेत. या 2 गजलक्ष्मी आहेत, ह्या सुद्धा आपण इथे या पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि आपल्याकडे जर गजलक्ष्मी नसतील तर काही हरकत नाही, परंतु गजलक्ष्मीचं पूजन यामध्ये आवश्यक असतं. आणि त्याचबरोबर आपली जी आपण बँकमधून किंवा कुठून आपला जो कमाईचं साधन असते, आपला जो व्यवहार असते त्याच्यातील जे पैसे असतात, कोऱ्या करकरीत नोटा आपण तिथे ठेवून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर व्यवहारातील जे नाणे आहेत ते नाणे सुद्धा आपण तिथे त्यामध्ये कोऱ्या नोटा आणि नाणे ठेवून घेतलेले आहे लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर. त्याचबरोबर आपण उजव्या साईडला बघत आहात लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवलेला आहे, कारण माता लक्ष्मी विष्णूंचे चरण दाबत आहेत, विष्णू भगवानाचे, आणि तिथे ब्रह्मदेव नाभी कमलातून उत्पन्न झालेत असाच फोटो आपल्याला या पूजनाला लागत असतो. त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची प्रतिमा आपण ठेवलेली आहे. आमच्या कुळानुसार आमची कुलदेवी ही कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, त्यामुळे तुमची जर जी कुलदेवी असेल तिचं पूजन या दिवाळीच्या पूजेमध्ये आवश्यक असतं. तर आपल्याला तुमची देवी जर तुळजाभवानी असेल तुळजापूरची तर तिचा फोटो ठेवा, रेणुका माता असेल तर रेणुका मातेचा ठेवा, सप्तशृंगी माता असेल तर सप्तशृंगीचा ठेवा. आमची कुलदेवी आई कोल्हापूरची महालक्ष्मी आहे म्हणून ती ठेवलेली आहे. त्याचबरोबर तिची टाक म्हणजे चांदीचं घडवलेली देवीची प्रतिमा किंवा तुमच्याकडे जर मातेची मूर्ती असेल तर ती मूर्ती एका तांदळाच्या वाटीमध्ये प्लेटमध्ये आपण इथे ठेवू शकता. त्याचबरोबर पूजनामध्ये आपण एक सोन्याचा कॉईन ठेवलेला आहे आणि एक चांदीचं नाणं म्हणजे कॉईन म्हणजे नाणं हे 2 ठेवलेले आहेत. या पूजनामध्ये सोने आणि चांदीचे पवित्रकरण आणि पूजन होत असतं. तसं लाल आपल्याला वस्त्रावर एक सोन्याचं नाणं असेल तर ते आणि चांदीचं असेल तर चांदीचं दोन्ही नाणे असतील तर ते आपल्याला इथे मांडून घ्यायचे. त्याचबरोबर हा दक्षिणावर्ती शंख आहे आणि हा शंख खूप लाभदायक आणि लक्ष्मी प्राप्तिकारक शंख आहे. हा सिद्ध लक्ष्मी प्राप्तिकारक दक्षिणावर्ती शंख म्हणजे डाव्या हाताचा शंख आहे. हा सुद्धा लक्ष्मी प्राप्तिकारक असल्यामुळे आपल्याला या लक्ष्मीच्या पूजनामध्ये ठेवून घ्यायचा आहे. तर आमच्याकडे जी प्रतिमा आहे ही तिरुपती बालाजीची प्रतिमा आहे, त्यामुळे आम्ही पूजनामध्ये ठेवून घेतलेली आहे. आपल्याकडे जर कुठली प्रतिमा असेल विष्णू भगवानाची किंवा शालिग्राम असेल ते सुद्धा ठेवलं तरी हरकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला दिवे घ्यायचे आहेत 2 आणि हे तुपाचे दिवे आपल्याला इथे लावायचे आहेत. त्याचबरोबर आपण नैवेद्य घ्यायचा आहे म्हणजे मेव्याचा जो सुका मेवा असेल, खारीक, खोबरं, बदाम, काजू ह्या जर असतील, ह्या वस्तू असतील तर हे ठेवायचं आहे किंवा पेढे सुद्धा आपण ठेवले तरी हरकत नाही. अशा पद्धतीने आपल्याला सर्व पूजन हे अशा प्रकारे मांडून घ्यायचं आहे. आणि आपल्याला पूजनासाठी कुठल्या वस्तू लागणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर आपण पूजनासाठी शुद्ध तुपाची फुलवात घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण शुद्ध हळद घेतलेली आहे. शुद्ध हळदीपासून तयार झालेलं हे जे कुंकू आहे, कुंकू घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण अष्टगंध घेतलेला आहे, तुळशीपत्र घेतलेले आहेत. माता लक्ष्मीला प्रिय असलेले पांढरे जे फुलं आहेत म्हणजे हे शेवंतीची फुलं घेतलेली आहेत. त्याचबरोबर गुलाबाची फुलं, झेंडूची फुलं आणि हे आपले जे रेग्युलर फुलं जे आहेत मार्केटमध्ये मिळतात ते सुद्धा आपण या पूजनामध्ये वापरू शकता. आणि भगवान विष्णूंना ही मंजिरी प्रिय आहे, त्यासाठी आपण मंजिरी घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर धूप घेतलेला आहे, कारण पूजनामध्ये आपण धूप वापरत असतो. अशा पद्धतीने आपण पूजन साहित्य घेतलेलं आहे. तर सर्वात महत्त्वाचं लक्ष्मी प्राप्तिकारक 5 वनस्पती असतात किंवा 5 फुले असतात. त्यामध्ये पांढरी शेवंती, पांढरी गिलारडी आणि पांढरा जास्वंद आणि पांढरा गुलाब अशा पद्धतीचे जे फुले आहेत ते फुले सुद्धा आपण या पूजनामध्ये वापरले लक्ष्मी प्राप्तिकारक, तर त्याचा सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. तर ह्या वस्तू आपल्याला ज्या मिळतील येणं प्रभावीनं म्हणजे देवाला पत्र सुद्धा वाहलं तरी प्रिय आहे, तर ज्या मिळतील त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. तर एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण इथे या पाटावर एक मोठा फडा मांडून घेतलेला आहे, म्हणजे याला केरसुनी असं म्हणतात. याला फळा सुद्धा म्हणतात, म्हणजे झाडणारा म्हणजे घरातील अलक्ष्मी निवारण करणारा हा झाडू आहे. आपण झाडू इथे ठेवलेला आहे. आपल्याकडे जर छोटी असेल तर छोटी सुद्धा ठेवू शकता. याच्यामध्ये खाली स्वस्तिक काढलेला आहे कुंकवाने
आणि याच्यावरही केरसुणी ठेवलेली आहे आणि हे 2 दिवे घेतलेले आहेत, दिवे सुद्धा ठेवलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला सर्व पूजन सामग्री अशी तयार करून ठेवायची आहे. पूजा मांडून ठेवायची आहे आपल्या देवघरासमोर किंवा जिथे जागा असेल तिथे मांडून ठेवायची आहे आपण पूजन. तर आपण आता पूजेची मांडणी बघितलेली आहे. सर्वप्रथम पूजेमध्ये काय काय साहित्य लागतात, कुठल्या कुठल्या मूर्त्या, कुठले यंत्र लागतात ते बघितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कुठल्या फोटो लागतात ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता आपण बघूयात की आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे पूजनामध्ये. तर पूजनामध्ये आपल्या घरामध्ये जो म्हणजे जे दिवाळीचं फराळ असते त्या फराळाचा सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा. त्यामध्ये चिवडा, चकली, करंजी, लाडू आणि इतरत्र शंकरपाळे वगैरे जो नैवेद्य असतो तो नैवेद्य आपल्या एका ताटामध्ये तयार करून तो एक आपला जो आहे ही जी पूजा मांडलेली आहे या पूजेच्या समोर आपल्याकडे जर छोटा पाट असेल किंवा छोटा चौरंग असेल तर तो मांडून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला भरीव चौकोन पाण्याने काढायचा आहे व त्यामध्ये हे ताट आपल्याला फराळाचं ताट ठेवायचं आणि त्यानंतर पुरणाची पोळी, वरण, भात, भाजी आणि लिंबू आणि त्याचबरोबर महाराजांना ज्या प्रिय वस्तू आहेत आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सुद्धा नैवेद्य या पूजेमध्ये दाखवत असतो. तर तो जो कांदा भजी वगैरे किंवा कुरडई वगैरे जे आपलं पूर्णावरणाचं ताट असतं ते सुद्धा आपण या पाटावर समोर ठेवायचं आहे. त्याचबरोबर 2 खोबरवाटी घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला लाया बत्ताशे ठेवायचे आहेत. जर ते शक्य नसलं तर अशा प्रमाणात सुद्धा आपण लाया बत्ताशे ठेवलं तरी हरकत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याकडे जर वही पूजनाचा नियम असेल किंवा आपल्या परंपरेत वही पूजन असेल तर आपण एक छोटीशी लाल वही मार्केटमधून विकत आणायची आणि त्याच्यामध्ये स्वस्तिक काढून इथे पूजनामध्ये ठेवली तरी हरकत नाही. आणि आपल्या परंपरेनुसार जसं पूजन असेल तसं सुद्धा आपण बाजूच्या पाटावर मांडलं आणि त्याचबरोबर असं पूजन मांडलं तरी हरकत नाही. पण हे जे पूजन आहे हे शास्त्रशुद्ध पूजन आहे. यामध्ये कुठलाच विधान चुकीचा नाही आहे आणि एकदम शास्त्रशुद्ध पूजन हे माता लक्ष्मीला प्रिय असतं. आणि नीटनेटके आणि स्वच्छपणा या दिवाळीत आपण अशाच पद्धतीने करून हे पूजन केलं पाहिजे. आणि आपल्याला आर्थिक स्थैर्यता म्हणजे लक्ष्मी या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीपर्यंत आपल्या घरामध्ये नांदली पाहिजे. त्यासाठी आपण अशाच पद्धतीने पूजा करावी. आता हा पूजा मांडणीचा व्हिडिओ होता आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघणार आहोत ते पूजेचं विधान बघणार आहोत. कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या मूर्तीची कशी कशी पूजा करायची ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्हाला यामध्ये या चौरंगाच्या खाली स्वस्तिक किंवा ओमची रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर चौरंगासमोर लक्ष्मी पद्म, गोपद्म, गायत्री पद्म, पोपट कोयरी आणि जे माता लक्ष्मीचे चरणाचं चिन्ह जे मार्केटमध्ये आपल्याला मिळतात साचे त्याचं सुद्धा आपल्याला इथे रांगोळी काढून त्याच्यावर हळद कुंकू टाकायचं आहे. त्याचबरोबर आपल्याकडे जर पूर्वापार खूप सोन्याचे दागिने असतील ते सुद्धा याच्यामध्ये पूजेमध्ये ठेवायचे आहेत. आणि अशा पद्धतीने ही पूजा आपल्याला आधी मांडून घ्यायची आणि नंतर याची विधी करायची म्हणजे ऐन वेळेवर आपल्याला गडबड होणार नाही. कारण यामध्ये आपल्याला स्तोत्रमंत्र घ्यायचे आहेत आणि हीच एक अमावस्येची रात्र असते. या रात्रीमध्ये आपण आपल्या घरातील जो पैसा आहे त्याचं शुद्धीकरण पवित्रीकरण करत असतो. तर अशाच पद्धतीने आपल्याला पूजन मांडायचं आहे. सर्वांनी हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्या लोकांना सुद्धा त्या भक्तांना सुद्धा अशाच पद्धतीने पूजा मांडता आली पाहिजेत आणि त्यांना समजलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने पूजा शास्त्र धर्मानुसार आणि शास्त्रशुद्ध पूजा कशी मांडली पाहिजे किंवा यामधील ज्या गोष्टी ज्या लोकांकडे नाहीत किंवा आपण ज्यांना शेअर करू त्यांच्याकडे नाहीत ते उपलब्ध करून घेतील आणि त्यांना ते पूजन करायला अगदी साधं आणि सोपं जाईल. आणि यानंतरचं पूजन जे आहे ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत आपला व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत माता लक्ष्मीच्या कृपाशीर्वादाने दिवाळीचं पूजन कसं करावं हे सर्वांपर्यंत माहिती होईल. आणि त्याचबरोबर आपल्याला जे लक्ष्मीचे पुस्तकं आहेत, लक्ष्मी चालीसा असेल, लक्ष्मी चौपाई असेल, श्री सूक्त असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, रामरक्षा असेल, हे जे पुस्तकं आहेत आपल्याला हे पुस्तकं सुद्धा या पूजेमध्ये ठेवायचे किंवा नित्यसेवा पुस्तक जरी असलं आपल्याकडे त्यामध्ये सुद्धा स्तोत्रमंत्र दिलेले आहेत ते सुद्धा घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे. तर आता आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्यामध्ये आपण संपूर्ण पूजन लक्ष्मीपूजन बघणार आहोत. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि आई भगवती चरणी अर्पण. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.